एकला कथा सुरू झाली की आपण बरोबर 3 ला इथे यायचे. बरोबर आरतीला काय म्हणता, मी डायरेक्ट आरतीला येतो. नाही एकला कथा अरे संपलं रे, गेला आजचा दिवस. नाही किती दिवस कथा, 5 दिवस. आनंदाचे क्षण किती लवकर निघून जातात. झालं आपल्याला बसून किती तास झाले आता, 2 तास झाले. मला सांगा तुम्ही घरी बसून दाखव बरं 2 तास. तुमच्यासमोर टीव्ही असते, रिमोट असते, सुनबाई हाताखाली असते, तरी 2 तास आपण सोफा असताना, व्यवस्था असताना बसू शकत नाही. आणि तर कोणाला गुडघ्याची व्याधी, कोणाला कमरेची व्याधी आहे, शरीराची व्याधी असताना सुद्धा भान राहत नाही. 2 तास 3 तास कधी निघून जातात कळत नाही. मला सांगा ही शक्ती आहे तरी कोणाची? काही शक्ती आहे कोणाची? कोण ही शक्ती देतंय? अरे घरी बसून नका मला तुम्ही 3 तास एका ठिकाणी बसून नाही बसत. बाई माझा गुडघा दुखतो, बाई ते तोंड वाकडं, ते इथे अरे सगळा आनंद आहे, आनंद आहे. जो आनंद इथे आहे ना, तो आनंद परत जगात होणार कुठे नाही. अरे हा आनंद स्वर्गात नाही, स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही. म्हणून तर स्वर्गीचे आमर इच्छिता आणि कुठे जन्म व्हावा आमचा? मृत्यू लोकांमध्ये. एवढा मृत्यू ही कथाची आहे का? ती स्वर्गात नाही आहे का? स्वर्गात ही कथा जर करायची स्वर्गात तर चला, माझी इच्छा आहे, तुमची इच्छा आहे का? स्वर्गातली कथा करायची आपल्याला. पुढचं नियोजन कोणाकोणाची याची इच्छा आहे का स्वर्गात कथा करायची? काही म्हणतात तुम्ही पुढं व्हा, तुम्ही पुढं व्हा आणि आलोच मागो. कारण एरवी आम्हाला पुढे घालतात, नंतर तुम्ही हळूहळू येतात. अगोदर मला जावं लागेल व्यासपीठात निवेदन करायला, आणि माझ्या अगोदर कोण जात आहे? साऊंड सिस्टम वाले आणि यांना अगोदर पुढे जावं लागेल. तर स्वर्गात कथा करायची म्हटल्यानंतर आपल्याला एक तर काय एखादी विहीर पाहावं लागेल. अशी शक्ती नाही. हे आनंद या स्वर्गात नाहीये. हा आनंद फक्त मृत्यू लोकात. जीवन असं जगणार आहे तुम्ही, असं जगणार बास. अहो काळ 24 तास सतत मायबाप आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा आणि आनंदी राहा, आनंदी राहा, आनंदी राहा. जो व्यक्ती सतत आनंदात राहतो ना, ऐका, जो व्यक्ती सतत प्रसन्न राहतोय, आनंदात राहतोय, समाधानी राहतोय ना, त्याला दुःख आणि संकट कधी स्पर्श करत नाही. नाही स्पर्श करत. आणि ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सतत 12 वाजले, सतत 12 वाजले, सतत, एक सांगू का, त्याच्या जीवनात दुःख कधीच हटत नाही. अजून तुम्ही ऑपरेशन करा, अनुभव घ्या. जी व्यक्ती सतत प्रसन्न आहे ना, तिच्या जीवनात कधी दुःखच नाही. म्हणून आणि जी व्यक्ती सतत नाराज आहे, काय करून कसं होईल, काय करून कसं होईल, त्यांचं कसंच होत नाही. सतत दुःख, सतत संकट आहे. अरे तुझी व्यक्ती प्रसन्न राहते ना, दुःख सुद्धा म्हणताय अरे यार मैं गलती से आ गया, अरे यार मैं गलती से आ गया. अरे दुःख सुद्धा म्हणते की आम्ही गलतीने आलोय, मी चुकून या माणसाकडे आलोय. जी माणसं सतत खुश राहतात, प्रेम राहतात ना, देवाला एक सांगू का, ज्यांची सतत जी नाराज राहतात ना, देवाला ती माणसं आवडतच नाही. आणि जी प्रसन्न राहतात का, हा देवाला ती माणसं फार आवडतात. प्रसन्न चित्ते परमात्मा. जी प्रसन्न माणसं राहतात ती माणसं आवडतात. आणि जी नाराज राहतात का, देव म्हणतो तुम्ही माझ्या जवळ यायचंच नाही. प्रसन्न राहते. अरे जीवन फार सुंदर आहे, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. चांगलं करण्याचा प्रयत्न करा. जीवनात खूप आनंद आहे, तो घेतला. जीवन